नमस्कार. आशेच्या रसोईमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज झटपट होणारी आणि चवीला एकदम छान आणि चविष्ट लागणारी अशी मिरचीची भाजी बनवूया, हिरव्या मिरचीची. त्यासाठी आपल्याला लागेल ही हिरवी मिरची. हे 10 ते 12 हिरव्या मिरच्या पाण्यात टाकून मध्ये तुकडा करून अशा कट करून घ्यायच्या. फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. लसूण 4-5 पाकळ्या ठेचून घेतल्यात, मोहरी, थोडासा हिंग, हळद, हे अर्धा लिंबू घेतलंय, मीठ चवीनुसार आणि थोडंसं पाणी, अगदी थोडंसं लागणार आहे पाणी आपल्याला. तर आपण आता कढई ठेवलेलीच आहे, तर तेल टाकून घेऊया. खूप छान लागते ही मिरची आणि झटपट होते, फारसा वेळ लागत नाही त्याला. तेल तापलं की आपण मोहरी टाकूया. आता आपल्याला हा छोटा बारीक चमचा, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, कारण मिरची आपण कमी घेतलेली आहे. एक 10 ते 12 मिरच्या घेतलेले आहेत. हा हिंग टाकायचा आहे, 1 चुटकी. आता आपल्याला लसूण टाकायची आहे, त्यास थोडा आपण बारीक करूया. थोडीशी लसूण आपण लाल करून घेऊया. गॅस अगदी स्लो लावायचा. आता आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. मिरच्या ह्या अशा प्रकारेच घ्यायच्या, कारण ह्या कमी तिखट असतात. थोडी परतून घ्यायची तेलावरती. आता आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार. हळद टाकूया, 1 चुटकी. छान असं हलवून घ्यायचं. आता हा अर्धा लिंबूचा रस पिळायचा आहे आपल्याला. बिया काढून घ्यायच्या. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. अगदी बारीक बारीक 2 चमचे. आता झाकण मारायचं आहे आपल्याला 1-2 मिनिटासाठी स्लो गॅसवरती. तर 2 मिनिट झालेलेच. आपण झाकण काढूया. छान असा मिरचीनी असा रंग आला पाहिजे मिरचीला. थोडीशी आपण गॅस वाढवून थोडी करपटून घेऊया. असा सफेद कलर आला की आपली मिरची तयार होत आली समजायचं. अगदी झटपट होते आणि चवीला एवढी छान लागते ना, खूपच सुंदर लागते. आता मिरची तयार झाली, आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता काढून घेऊया आपण. ही मिरची आपली तयार आहे. अतिशय चवीला चविष्ट लागणारी आणि पटकन होणारी अशी ही मिरचीची भाजी किंवा मिरची आपली तयार आहे. चपाती बरोबर किंवा कडधान्याची भाजी असेल तर ही तोंडी लावणी म्हणून एकदम छान लागते. वरण भात मस्त लागते. आणि आपण लिंबूचा रस टाकला त्यामुळे चव आणि टिकाऊपणा ह्या मिरचीला जास्त येतो आणि कलर येईल. आणि ही मिरची तुम्ही 4 ते 5 दिवस, अगदी 8 दिवस जरी ठेवलीत तरी तिला काही होत नाही, खराब होत नाही. बिना फ्रीजची चांगली राहते.
तर अशी आपली मिरचीची भाजी पटकन होणारी तयार झाली. तर नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा आणि नक्की मिरची ट्राय करा. धन्यवाद.